साल्वंट प्लॅन कंपनी तसेच अन्य कंपन्यांना व्यापाऱ्यांनी दिलेल्या मालाच्या वजनाप्रमाणे पैसे द्यावे, तसेच व्यापाऱ्यांनी दिलेल्या मालाचे पैसे लगेच देण्यात यावेत, अन्यथा येत्या 1 एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारण्यात येणार असल्याचा इशारा भुसार व्यापाऱ्यांनी दिला आहे। साल्वंट प्लॅन कंपनी तसेच अन्य कंपन्यांना व्यापाऱ्यांनी दिलेल्या मालाच्या वजनाप्रमाणे पैसे द्यावे, तसेच कंपनीने व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या मालाचे पैसे लगेच द्यावे, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील भुसार व्यापाऱ्यांची शिर्डीजवळील साई पालखी निवारा येथे बैठक पार पडली आहे। या बैठकीत हा मार्च महिना संपेपर्यंत या कंपन्यांनी यावर निर्णय नाही घेतल्यास 1 एप्रिलपासून व्यापारी बेमुदत संप करणार असल्याचं म्हटले आहेत। हा संप अशा प्रकारे असणार आहे। 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांकडून व्यापारी माल खरेदी करणार नाही, जोपर्यंत व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही आणि शेतकऱ्यांच्या मालाचे होणाऱ्या नुकसानाला शासन जबाबदार असणार असल्याचं शिर्डीत झालेल्या भुसार व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। नगर जिल्हा व्यापार भुसार असोसिएशनची आज मीटिंग शिर्डी येथे पार पडते। त्यात व्यापाऱ्यांची जी लूट केली जाते, वटाव कॅश डिस्काउंट या माध्यमातून कंपन्या 1.5% ते 5% म्हणजे 1 लाखामागे 2,000, 1,500 ते 5,000 रुपयापर्यंत पैसे कॅश डिस्काउंट वटाव म्हणून कापतात आणि ते वटाव कापून सुद्धा पैसे 20 दिवसांनी दिले जातात पार्टीला। आम्हाला शेतकऱ्यांना पैसे रोखी स्वरूपात द्यावे लागतात। शेतकरी आज खूप हलाखीत आहे। पाण्याचा प्रश्न आहे, इतर प्रश्न आहे, मनमानी क्लेम काढले जातात तिथे आणि शेतकऱ्यांना आम्हाला पेमेंट रोख द्यावं लागतं। तर आमच्या सर्व असोसिएशनतर्फे आमचं एक निवेदन आहे, आम्ही करणार आहे प्लांटवाल्यांना का त्यांनी ते वटाव बंद करावा व ज्या दिवशी गाडी खाली होईल प्लांटला किंवा गव्हाची असू सोयाबीनची असू तर वजन गुणुले भाव या पद्धतीने दुसऱ्या दिवशी आमच्या अकाउंटला RTGSनी पैसे टाकावे, जेणेकरून आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ शकू। शेतकऱ्यांच्या सगळ्या जो आहे तो योग्य माव मिळू शकेल। जोपर्यंत हे प्लांटवाले, सोयाबीनवाले, गहू मिलावाले वगैरे या लूट थांबवत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही। जसं व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारच्या समित्या आहेत, तसं या कारखान्यांवर सुद्धा सरकारने अंकुश ठेवावा। आमची लूट आम्हाला व्यापाऱ्यांना दलाल म्हणून चोर म्हटले जाते, दलाल म्हटले जाते, कारवाई व्यापाऱ्यांवर होती, तशी कारखान्यांवर सुद्धा कारवाई व्हावी ही आमची व्यापाऱ्यांची मागणी आहे। 3400 रुपये सोयाबीनला भाव असताना कारखान्यांनी 3300 रुपयांनी 3300 वजा 200 ते 250 रुपये खर्च कापून ह्या सीझनमध्ये माल घेतलेला आहे। जर तुम्ही व्यापाऱ्यांवर केसेस दाखल करत आहात तर तुम्ही कंपन्यांवर केस दाखल करणार आहात का, याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे। नाहीतर आमच्या व्यापारी असोसिएशन तर्फे आम्ही 1 एप्रिलपासून बेमुदत संप किंवा त्या निगडित काही अजून आमच्या तर्फे जर संघटनेतर्फे काही ठराव केले जातील ते आम्ही आपल्या पुढे सादर करणार आहोत व आम्ही कोर्टात, कंझ्युमर कोर्टात, सोलवंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन, प्रधानमंत्री कार्यालय, CM कार्यालय या सर्वांना हे निवेदन देणार आहोत। शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठी कारखानदारांची लूट थांबली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आज शेतकऱ्यांकडून सोयाबीन, गहू तसेच अन्य माल व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पैसे द्यावे लागतात, तसेच काही शेतकऱ्यांना पैसे देण्यास 1 महिना लागतो। याचे कारण व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे साल्वंट प्लॅन कंपनी तसेच अन्य कंपन्यांना देण्यास 20 ते 25 दिवस लागत आहे। एवढेच नाही तर शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव व्यापाऱ्यांकडून मिळत नसल्याने बोंबाबोंब होण्याचे कारणही या कंपन्यांचे असल्याचे व्यापारी म्हणत आहे। आम्ही शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर थेट या कंपन्यांना पाठवतो, मात्र या कंपन्या मालाच्या वजना एवढे पैसे न देता कमी देत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाचे पैसे कमी मिळतात। शिर्डी साई पालखीला आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी एक बैठक घेतलेली आहे, तर याच्यातून शेतकऱ्यांचाच फायदा होईल याच्यासाठी आम्ही बैठक घेतलेली आहे। का शेतकऱ्यांचे 85 रुपयापासून तर 150 ते 200 रुपयापर्यंत बाजार भाव 1 क्विंटल मागे वाढून जातील, याच्यासाठी आम्ही मंत्र्यांना बी निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्री दिलेलं आहे, सदाभाऊ खोत यांना दिलेलं आहे, धनंजय मुंडेंना दिलेलं आहे, विजय शिवतारेंना दिलेलं आहे, राम शिंदेंना बी दिलेलं आहे याच्यात निवेदन, आणि कृषी पणन खात्यांना बी आम्ही याच्यात निवेदन दिलेलं आहे की याच्यात गव्हर्नमेंटने ह्या कंपन्या जेवढे सॉल्वंट प्लांट आहे, फूड मिल्स आहे, फ्लोर मिल्स आहे, यांनी या सर्व कंपन्यांनी जे नियम अटी बनवलेले आहे याच्यात हे जे खर्च टाकलेले आहेत तर हे खर्च बंद करावे मूळ, आणि याच्यात व्यापाऱ्यांना त्यांनी सहकार्य करावे, जेणेकरून व्यापारी शेतकऱ्यांसाठी काहीतरी सहकार्य करतील। भुसार संघटनेच्या वतीने अनेक मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे की या कंपन्यांनी व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे लगेच
दिले पाहिजेत. मात्र यावर कोणीही विचार करण्यास तयार नसल्याने आज शिर्डीत भुसार संघटनेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आता मागून मिळत नसल्याने थेट भांडून मिळवण्याचा निर्णय या बैठकीत भुसार व्यापाऱ्यांनी घेतला आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी.